हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी रश्मी स्वागत करते आहे टेस्टी बाईटमध्ये. तर टेस्टी बाईटला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम जाऊन सबस्क्राईब करा. आज टेस्टी बाईटमध्ये आपण बघणार आहोत टी टाइम केकची रेसिपी, ज्याचा शॉर्ट व्हिडिओ मी कालच टाकला होता. सो हा टी टाइम केक बनवण्यासाठी अगदीच कमी साहित्य लागतात. विदाऊट मशीन, विदाऊट ओव्हन हा केक तयार होतो. तर टी टाइम केकसाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे. टी टाइम केकसाठी लागणारे साहित्य म्हणजे असं, सर्वप्रथम आपण एक कटोरा घेणार आहोत. त्यात 2 अंडे छान पद्धतीने फोडून घेणार आहोत. 2 अंडे फोडून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ, चवीनुसार म्हणजे अगदीच चिमूटभर लागेल. काही चवीनुसार म्हणजे अगदी जेवणात टाकतो तसं नाही, अगदीच चिमूटभर मीठ. चिमूटभर मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1/3 साखर. आपल्याकडे मेजरमेंट कप असतीलच, मेजरमेंट कप नसतील तर एक अंदाजन अर्धी वाटी साखर आणि त्याच्यावर आणखी एक पोह्याचा चमचा साखर आपल्याला लागणार आहे. 1/3 नंतर मी आणखी एक पोह्याचा चमचा एक फुल भरून साखर घेतली आहे. आता हे जे मिश्रण आहे साखर आणि अंड्याचं, ह्याच्या आता इथे पिठी साखर असेल तरी चालते. हो, मी इथे जशी साखर आहे रेग्युलर ती टाकली आहे. आता ती छान पद्धतीने आपल्याला फेटायची. आता फेटण्यासाठी आपल्याकडे मशीन नाही, आपण विदाऊट मशीन करत आहोत हा केक. सो माझ्याकडे अंड फेटायचं जे अंड फेटणं यंत्र असतं त्याने मी छान पद्धतीने त्याला फोमी टेक्स्चर आणते. आता जेवढा जास्त फेस त्याला होईल तेवढा छान पद्धतीने केक आपला फुगतो. सो येस, फोमी टेक्स्चर त्याला आणायचं, छान पद्धतीने फेटायचं. हात दुखतो पण एवढे ठीक आहे, एवढे कष्ट आपल्याला छान केकसाठी घ्यायला हरकत नाही. तर नाहीच आपल्याकडे मशीन तर मग आपण हा उपाय नक्कीच करू शकतो. तर छान पद्धतीने ते फेटायचंय, छान पद्धतीने त्याला फोमी टेक्स्चर येऊन द्यायचं आहे. जेवढं जास्त फेटाल, जेवढं जास्त त्याचं फेस फोमिश टेक्स्चर तयार होईल तेवढा जास्त छान केक फुगतो आणि अप्रतिम केक लागतो. तुम्ही जेव्हा हा केक खाल म्हणजे अप्रतिम लागतो. सर्वांना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल हा केक. सो येस, इथे फोमी टेक्स्चर त्याचं तयार झाले आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत ड्राय इन्ग्रेडियंट्स. ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण त्यामध्ये टाकताना एक चाळणी घेणार आहोत. चाळणीमध्ये 1 कपाला थोडंसं कमी मैदा टाकलाय आपण. त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 टीस्पून टाकला आहे आपण बेकिंग सोडा. आता ते सगळे इन्ग्रेडियंट्स चाळून घेतल्यानंतर आपण अलगद साह्याने त्याला छान पद्धतीने मिक्स करणार आहोत. अंड आणि जे आपण फोमी टेक्स्चर बनवलं आहे अंड्याचं त्यामध्ये आपण छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतोय आपण, एकदम अलगदपणे मिक्स करून घ्यायचे कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर जाते. सो एकदम जेंटल पद्धतीने आपण ते मिक्स करून घेणार आहोत. छान हळुवारपणे त्याला मिक्स करायचं आणि एकाच साईडने मिक्स करायचंय. 1 क्लॉकवाईज तर क्लॉकवाईजच मिक्स करायचंय त्याला. इथं मी प्रीहीट व्हायला इडली पात्र ठेवलेलं आहे. बहुतेक जण कुकरमध्ये करतात, मी देखील कुकरमध्ये करते, पण मी मोस्ट ऑफ बेकिंग हे इडली पात्रामध्ये करते. मला त्याचा अंदाज आता आलाय, सो मी इडली पात्रामध्ये प्रेफर करते. तिथं मी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता इथे तुम्ही बघत आहात मी 2 मोठे चमचे दूध घेतलंय. त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून टाकला आहे व्हॅनिला इसेन्स आणि एक 15 ते 10 रुपयाचा आपला अमूलचा बटरचा पॅक भेटतो, तो क्यूब मी त्या दुधामध्ये टाकला. ह्याच्या ठिकाणी बटर स्किप करून आपण 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये आपण तेल टाकू शकतो. रिफाइंड ऑइल टाकू शकतो, जे विदाऊट फ्लेवरचं असेल, विदाऊट स्मेलचं असेल ते टाकू शकतो. ते आपण छान पद्धतीने माइल्ड दूध ते गरम करून घेणार आहोत. आता इथे मी एका कुकरच्या भांड्याला छान पद्धतीने मैदा ग्रीस करून घेते. मैदा कशा पद्धतीने ग्रीस करून घेतला हे तर तुम्हाला कळलंच असेल. त्याला सर्वप्रथम मी तेल लावून घेतलं आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर त्याच्यावर मैदा टाकून ते सगळ्या बाजूनी मिक्स करून घेतलं आहे. छान पद्धतीने ग्रीस करून घेतलं आहे. असं केल्याने केक खाली चिकटत नाही. आता इथं मी पुन्हा ते मिश्रण हलवते. जे दूध, व्हॅनिला इसेन्स आणि बटरचं बॅटर आपण माइल्ड गरम केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, त्या बॅटरमध्ये टाकणार आहोत आणि ते बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी सॉफ्ट करणार आहोत. तुम्ही बघत आहात आता की त्याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीने सॉफ्ट झाली आहे. आपल्याला जसं हवं तसं ते बॅटर तयार झालेलं आहे. एक्स्ट्रा आपल्याला त्याच्या वरतून दूधही टाकायची गरज नाही. जेवढे आपण 2 चमचे टाकलं आहे, मोठी 2 चमचे दूध गरम करायला, तेवढं टेक्स्चर त्याला सफिशियंट झालेलं आहे. सो ते बटर आणि ते छान पद्धतीने व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे व्हॅनिला इसेन्सचा फ्लेवरही त्यात खूप सुंदर येतो. आता तुम्ही बघता आहात हे सगळं बॅटर मी केक टीन म्हणजेच आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते. त्याचे एअर बबल्स काढून टाकायचे आपल्याला टॅप टॅप करून.
एअर बबल्स थोडंसं टॅप करून आपण काढून घेणार आहोत. आपण आपलं बॅटर इडली पात्रामध्ये ठेवून देणार आहोत. 40 ते 45 मिनिटं आपल्याला ते ओपन करायचं नाहीये. सुरुवातीचे 5 मिनिटं आपल्याला ते मोठा गॅस करून मोठ्या गॅसवर शिजवायचं आहे. त्यानंतरनं 5 मिनिटानंतरनं गॅस मीडियम करून बाकीचे 40 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर. एक्झॅक्ट 40 मिनिटानंतरनं तुम्ही बघत आहात आपला केक छान पद्धतीने फुगून वरती आला आहे. आता आपल्याला चेक करायचे तो आतून नीट शिजलाय की नाही. एका चाकूच्या साहाय्याने मध्ये आतमध्ये पर्यंत चाकू ऍड करून बघायचंय त्याला चाकूला बॅटर चिकटला आहे का. तर जसं की बघता आहात तिथं क्लीन माझा चाकू निघला आहे. त्याच्यामुळे 45 मिनिटं एक्झॅक्ट ते प्रॉपर पद्धतीने शिजलेला आहे आपला केक. सो येस, इथे आपला टी टाइम केक रेडी. 45 मिनिटानंतर ना आपण जेव्हा गॅस बंद केल्यानंतर ना केक थंड झाल्यावर जेव्हा केक आपण डिमोल्ड करतो, आपण इथे बघतोय केक छान पद्धतीने डिमोल्ड होतोय आपला. छान पद्धतीने फुगून तो वरती आलाय. एक वाटीपेक्षाही अर्धाचं माझं बॅटर होतं. सो एकदम सुंदर टी टाइम केक झालाय. खूप फ्लफी, खूप जास्त मऊसूद झाला आहे आणि खायला तर अप्रतिम लागत होता. कोणत्याही प्रकारचं म्हणजे जाडसरपणा नव्हता त्याला, एकदम फ्लफी. ट्राय करून बघा आपला टी टाइम केक विदाउट मशीन, विदाउट ओव्हन. खूप सुंदर केक तयार होतो. नंतर आपण त्याची स्लाइस कट करून घेणार आहोत आणि चहासोबत एन्जॉय करणार आहोत. थँक्यू.